नेहमीप्रमाणे भाविकांची होणारी गर्दी आणि ब्राह्मणांबरोबर होणारी धर्मचर्चा असा उपक्रम चाललाच होता. पुष्कळ जणांची भोजनासाठी आग्रहाची निमंत्रणे असत, त्यामुळे त्यांचा मुक्काम जरा लांबला. त्यावेळी काही गावकऱ्यांनी असे सांगितले की या रेड्याला सोबत घेऊन गावोगावी फिरत राहणे हे फार अवघड काम आहे. शिवाय त्याचे खाणेपिणे, आंघोळीकरिता ओढ्यावर अगर तलावापाशी नेऊन आणणे, रात्री निवाऱ्याकरिता छपराखाली त्याला बांधून ठेवणे अशी त्याची काळजी घ्यावी लागेल. त्यापेक्षा आम्हाला असे वाटते की याला इथेच आळेगावी ठेवा. आम्ही गावकरी अगदी जीवापाड त्याची काळजी घेऊ. ज्ञानेश्वर म्हणाले, पहा बरे, याला सांभाळणे ही गोष्ट सोपी नाही. तो सामान्य रेडा नसून वेद पठण केलेला आहे. त्याचे शरीर जरी पशुचे असले तरी आत्मा सज्ञान आहे. त्याचा अवमान होता कामा नये. गावकरी म्हणाले, कितीही जरी अवघड अशी ही जबाबदारी असली तरी आम्ही ती पार पाडू. आपण आमच्यावर विसंबून याला आमच्याच या आळेगावी ठेवून जा. ज्ञानदेवांनी स्मित केले व दृष्टी निवृत्तीनाथांकडे टाकली. तेव्हा त्यांनी नजरेने संमती दिली. नंतर पुढे एके दिवशी तिसऱ्या प्रहारी ही चारी भावंडे रेड्याला सांगाती